बिलकुलच नाहीये. परंतु मी माझ्या पहिल्याच प्रश्न म्हणजे आपल्या परिणय फुकेंच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की कामगारांना आपण पगारवाढ जी केलेली आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आपण मध्यंतरीच्या काळामध्ये काही सवलती दिलेल्या आहेत त्या सवलतीच्या अनुषंगानं काही रक्कम जी होते पैसे कुठेही गेलेले नाही. सभापती महोदय, मासिक तूट आहे ती 64 कोटी आहे. जानेवारी 25 मध्ये जे अखेर सवलत मूल्यांची रक्कम आहे 582 कोटी येणे बाकी आहे, शासनाकडूनच येणं बाकी आहे. आणि तसेच मानव विकास योजनेचे 268 कोटी रुपये येणे बाकी आहे. आणि त्यामुळे ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. परंतु कर्मचाऱ्यांच्या व्याजाच्या रकमेचे नुकसान झालेले नाही आणि त्यांना व्याज जमा करण्यात येते सभापती महोदय. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही आणि एकही कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा जो पैसा आहे तो इतरत्र खर्च झालेला नाही. आणि परत एक मिनिट सभापती महोदय, मंत्री महोदय आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीयेत. खर्च किती झालाय, पगार किती झालाय, शासनाकडनं किती पगार आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.